नमस्कार मित्रांनो. आपण या सीरीजमध्ये भूगोलाचा अभ्यास करणार आहोत. तर भूगोलाचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही काय-काय पाहिलं पाहिजे? त्याचप्रमाणे भूगोलाचा अभ्यास कसा करावा? हे येणाऱ्या या सीरीजमधून तुम्हाला कळेल. तर मित्रांनो, भूगोलाचा अभ्यास करताना भूगोलामध्ये सामान्य प्रकारे 4 प्रकारचे सबटाइप पडतात किंवा विभाग पडतात. तर भूगोलाच्या 4 विभागांमध्ये पहिला विभाग आहे जगाचा भूगोल, दुसरा विभाग आहे भारताचा भूगोल, तिसरा विभाग आहे भौतिक भूगोल आणि चौथा विभाग आहे महाराष्ट्राचा भूगोल, जो महाराष्ट्राच्या विविध परीक्षांमध्ये विचारला जातो. तो जो वर्ल्ड जिओग्राफी किंवा जगाचा भूगोल आहे, हा तुम्हाला शक्यतो माझ्या माहितीप्रमाणे PSI, STIला विचारला जात नाही. राज्यसेवेसाठी विचारला जातो. तर आपण या सीरीजची सुरुवातच करणार आहोत वर्ल्ड जिओग्राफी पासून. जो हा असा भाग आहे की बरेचसे मुलं तुम्ही दुर्लक्षित करता. म्हणून सुरुवात ही जगाच्या भूगोलापासून करायची आहे आपल्याला. तर जगाचा भूगोल अभ्यासताना मित्रांनो, तुम्हाला नक्कीच हा एक प्रश्न पडला असेल, की आम्ही बुक्स कोणती रेफर करावी किंवा कोणती संदर्भ पुस्तके वाचावीत. तर मी तुम्हाला सांगू इच्छिते, की तुम्ही फक्त आणि फक्त शालेय बोर्डाची जी पुस्तकं आहेत भूगोलाची आपली महाराष्ट्र बोर्डाची, त्यामध्ये असणारा जगाच्या भूगोलाचा भाग आणि एक कोणत्याही चांगल्या प्रकारचा ॲटलास. एवढं जरी केलं आणि ह्या येणाऱ्या सीरीज जरी व्यवस्थित बघितल्या, तर तुमचं वर्ल्ड जिओग्राफी बऱ्यापैकी व्यवस्थित होईल. तर मित्रांनो आणि ह्या सर्व भूगोल बघण्यासाठी किंवा ही जी सीरीज बघताय तुम्ही, त्यासाठी तुम्हाला एक सूचना आहे, की ज्यावेळेस ही सीरीज बघाल, त्यावेळेस तुम्ही ॲटलास समोर असू द्या किंवा समोर ठेवा. तर बघूया आपण जगाचा भूगोल. जगाच्या भूगोलामध्ये आपण काय अभ्यासणार आहोत, ते बघूया. जगाच्या भूगोलामध्ये आपण हे 7 खंड अभ्यासणार आहोत. आफ्रिका खंड, नॉर्थ अमेरिका खंड, साऊथ अमेरिका खंड, ऑस्ट्रेलिया खंड, अंटार्क्टिका खंड, आशिया खंड आणि युरोप खंड. तर कसं दिसतो आपला जगाचा नकाशा? बघूया तर मग. हे बघा. इथे आहे आपला उत्तरी अमेरिका, इथे आहे आपला दक्षिणी अमेरिका, इथे आहे आपला आफ्रिका खंड, हा आहे युरोप खंड, हा आहे आशिया खंड आणि हा आहे छोटूसा ऑस्ट्रेलिया खंड आणि हा आहे अंटार्क्टिक खंड. ठीक आहे. त्याचप्रमाणे काही महासागरही महत्वाचे आहेत. उत्तरी प्रशांत महासागर, दक्षिणी प्रशांत महासागर, उत्तरी अटलांटिक महासागर, दक्षिणी अटलांटिक महासागर, हिंद महासागर, आर्क्टिक महासागर आणि प्रशांत महासागर. ही काही जगातली महत्वाची महासागर आणि खंडांची ओळख आहे. ठीक आहे मित्रांनो, आज आपण सुरू करणार आहोत आफ्रिका खंडापासून. तर बघूया आफ्रिका खंड कसा दिसतोय तो. हे बघा. अशा प्रकारचं लोकेशन किंवा हा मॅप आहे आफ्रिका खंडाचा. आज आपण आफ्रिका खंडाची तोंड ओळख करणार आहोत. मित्रांनो, आता बघूया आपण आफ्रिका खंड. तर आफ्रिका खंडाची सर्वात महत्वाची माहिती म्हणजे हा आशिया नंतरचा विश्वातला भूपृष्ठाच्या दृष्टीनं दुसऱ्या क्रमांकाचा खंड आहे. सर्वात पहिला आशिया आणि त्यानंतरचा आफ्रिका. असा हा एकमेव खंड आहे की ज्यामधून तिन्ही वृत्त जातात. तिन्ही वृत्त म्हणजे बघा इकडे कर्सरकडे लक्ष देत जा. तुम्हाला लोकेशन सापडतील. ठीक आहे. पहिला आहे हा इक्वेडोर म्हणजेच विषुववृत्त छेदतंय याला. दुसरं म्हणजे कर्कवृत्त छेदतंय आणि हे बघा मकर वृत्त. अशी तिन्ही वृत्ते आफ्रिका खंडाच्या मधून जातात किंवा या खंडाला छेदतात. आता आपण आफ्रिका खंडाची ओळख करून घेऊया. हा आहे आफ्रिका खंडाचा फिजिकल मॅप. सॉरी, पॉलिटिकल मॅप. जेव्हा तुम्ही कुठलाही मॅप बघाल, त्यामध्ये तुम्हाला नेहमी 2 नकाशे दिसतील. एक तर पॉलिटिकल मॅप म्हणजे राजकीय आणि दुसरा म्हणजे भौतिक भूगोल म्हणजे फिजिकल मॅप असतो. हा आहे आफ्रिकेचा राजकीय मॅप. यामध्ये विविध प्रकारचे तुम्हाला देश दिसत असतील. तर हे बघा इजिप्त, सुदान, इथिओपिया, सोमालिया, नामिबिया, अंगोला, नायजेरिया असे विविध प्रकारचे देश आहेत. तुमच्या समोर ॲटलास आहे. तर तुम्ही या व्यवस्थित यांची लोकेशन आणि यांच्या राजधान्या बघून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही म्हणाल इतके सगळे देश आहे, इतक्या सगळ्यांच्या राजधान्या आहे, कसं आम्ही लक्षात ठेवायचं? तर मित्रांनो, तुम्ही कधी पण एखादं न्यूजपेपर वाचता किंवा पेपर वाचता, त्यामध्ये बघा एखादा देशची बातमी आलेली असते आणि सारखी-सारखी येते. जर तुम्ही मला आत्ता विचाराल तर बघा जसं एक्झाम्पल म्हणजे आत्ताच्या याच्यामध्ये रिपब्लिकन कांगोची बातमी खूप येते. तर अशा वेळेस तुम्ही ॲटलास घेऊन बघायला पाहिजे, की कांगोचं लोकेशन नक्की कुठं आहे? साइडने त्याला कोणते देश आहे?
त्याची राजधानी कोणती आहे? असं तुम्ही तेवढ्या वेळेस लक्षात जरी ठेवलं ना, तरी तुमचं एक्झाम पुरतं काम होईल. पण हो, हा देश कोणत्या खंडात आहे ना, हे तर तुम्हाला लक्षातच ठेवावं लागेल. त्याच्यामुळं आणि हां, हे जे तुम्ही दररोज जर पाहत गेले ना, एक 5-5, 10-10 मिनिटं झोपायच्या आधी, जेवणाच्या आधी, तर तुम्हालाही आपोआप लक्षात राहील, की कोणत्या खंडात कोणता देश आहे. ठीक आहे. आता राजधान्या आणि देश तुम्ही पाहून घ्या. आता आफ्रिकेचा फिजिकल मॅप आपण बघणार आहोत. आफ्रिका भौतिक. हे बघा इथं वरतीच लिहिलेलं आहे आफ्रिका भौतिक. ठीक आहे. आता आफ्रिका भौतिकमध्ये काय आहे बघा, आफ्रिकेच्या बाजूनं कोणती-कोणती सागर किंवा महासागर आहेत? हा आहे भूमध्य सागर, हा आहे लाल सागर, हा आहे इंडियन ओशन आणि हा अटलांटिक ओशन. ठीक आहे मित्रांनो. हेच आफ्रिकेच्या साइडनं असणारी महासागर आहेत. तर आफ्रिका आणि आशिया खंडाला कोणकोणतं किंवा काय-काय वेगळं करतं हे आपण बघूया. आता हे बघा मित्रांनो, इथे तुम्हाला दिसेल भूमध्य सागर. भूमध्य सागर हा युरोप आणि आफ्रिकेला वेगळा करतोय. ठीक आहे. आता इथे जसं तुम्हाला रेड सी म्हणजेच लाल सागर हा आशिया आणि आफ्रिकेला वेगळं करतो. आणि मग हे 2 सी जे आहेत जे मेडिटेरियन सी आणि रेड सी यांच्यामध्ये या दोघांना सुएझ कालवा जोडतो. लक्षात ठेवा. भूमध्य सागर आणि लाल सागर यांना इथे सुएझ कालव्याने जोडतात हे दोन्ही महासागर. त्याच्यानंतर बघा मित्रांनो इथे आहे गल्फ ऑफ अदान. गल्फ ऑफ अदान आशिया आणि आफ्रिकेला वेगळी करते. इथं कोणाच्या ॲटलासमध्ये बाबा एल मनदेव संधी असेल, ही पण आशिया आणि आफ्रिकेला वेगळी करते. त्याच्यानंतर इथं गल्फ ऑफ जिब्राल्टर आहे. ही युरोप आणि आफ्रिकेला वेगवेगळी करते. ठीक आहे. म्हणजे कोणत्या खंडापासून कोणता खंड वेगळा करण्यामध्ये मध्ये कोणता पृष्ठभाग आहे याच्यावरती प्रश्न बऱ्याच वेळेस विचारले जातात. त्यामुळे इथे लक्ष ठेवा. आता मित्रांनो आपण खरा आफ्रिकेचा फिजिकल अभ्यासाला घेणार आहोत. ठीक आहे. पहिले आपण बघणार आहोत हा आफ्रिकेचा ॲटलास माउंटन. हा वलित पर्वत आहे आणि मुख्य म्हणजे या पर्वताचा विस्तार हा युरोप खंडापर्यंतही केलेला आहे. कोणता पहिला माउंटन्स? ॲटलास माउंटन्स. दुसरा आहे मित्रांनो डकेन्सबर्ग माउंटन्स. हा इथे खाली बघा. दक्षिण आफ्रिकेत दिसेल डकेन्सबर्ग माउंटन. हे आफ्रिकेची 2 महत्त्वाची माउंटन्स आहेत किंवा पर्वत आहेत. ठीक आहे. आता आफ्रिकेमधली काही महत्त्वाची शिखरे बघूया. आफ्रिकेमधलं सर्वात उंच शिखर आहे किलिमंजारो. आफ्रिकेतलं सर्वात उंच शिखर किलिमंजारो. त्याच्यानंतर माउंट केनिया, नंतर कॅमरो. मित्रांनो, आता ही जी मी तुम्हाला 3 शिखरांची नावं सांगितली याचं उत्तर ते दक्षिण लक्षात ठेवा आणि त्याच प्रकारे यांची उंची पण लक्षात ठेवा व उंचीनुसार ही चढते उतरते क्रम कसे आहेत यांचे. म्हणजे बघा इथं किलिमांजारो पहिले, नंतर केनिया आहे, नंतर कॅमरून आहे. हे प्रश्न बऱ्याच वेळेस परीक्षांमध्ये विचारले जातात. त्याच्यानंतर आता आफ्रिकेची काही महत्त्वाची लेक किंवा सरोवरे बघू. हे बघा, आफ्रिकेतलं सर्वात महत्त्वाचं सरोवर लेक व्हिक्टोरिया आणि लेक व्हिक्टोरियाला मधोमध छेदून विषुववृत्त जातं. म्हणजे व्हिक्टोरियातून विषुववृत्त जातं. हा एक महत्त्वाची फॅक्ट आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरं आहे लेक मलावी. हं. आणि त्याच्यानंतर लेक चॅड. ठीक आहे. ही आफ्रिकेतली महत्त्वाची सरोवरे आहेत. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण आफ्रिका आणि आशिया खंडाला कोण-कोण विभागतं, आफ्रिका आणि युरोप खंडाला काय विभागलं जातं, त्याच्यानंतर आफ्रिकेतली 2 महत्त्वाची पर्वत ॲटलास माउंटन आणि डकेन्सबर्ग माउंटन ही बघितलेली आहे. त्यानंतर आफ्रिकेमधले महत्त्वाचे सरोवरी लेक चॅड, लेक व्हिक्टोरिया आणि लेक मलावी. ठीक आहे. त्याच्यानंतर महत्त्वाची शिखरे बघितली आहे. कॅमरून, केनिया, किलिमंजारो. ठीक आहे. इथपर्यंत आपण आफ्रिकेचा अभ्यास केला आहे. पुढे आपण आफ्रिकेच्या नद्यांचा अभ्यास करणार आहोत. माझी अपेक्षा आहे की तुम्हाला इथपर्यंत समजलेलं असेल. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो. पुढे आपण अभ्यासणार आहोत आफ्रिकेतल्या महत्त्वाच्या